गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवीसंख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीस होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. आपल्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. जो कोणी भक्त वरील नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण सेवा करेल त्यांना भूत, दुष्ट, वाईट आत्मा यांची भीती वाटणार नाही आणि त्यांना भगवान दत्तात्रेयांकडून पुण्यप्राप्ती आणि चांगुलपणाचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्यांचे जीवन आनंदी होईल. दत्तात्रेय ही 3 शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्निसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर 4 कुत्री, मागे गाय असा परिवार दिसून येतो. स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले अशा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. 4 कुत्री हे 4 वेद आहेत आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. गाय ही गोमाता दैवी स्वरूप प्रकृतीचे वरदान आहे. दत्तात्रेय हा देव आहे जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे. दत्त या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. दत्ताला असे म्हटले जाते कारण दैवी त्रिमूर्तीने गुरु अत्री आणि माता अनुसूया या ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात दिले आहे. तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे म्हणून त्याचे नाव अत्रेय आहे. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 48. हे ऐकल्याने धन धान्याची कमतरता संपेल आणि शेतीत विपुल पीक निघेल. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 48. श्री गणेशाय नमः. या भूमीवर अनेक पावन करणारी तीर्थक्षेत्रे असताना, त्यांचा महिमा श्रेष्ठ असताना श्री सद्गुरूंनी गाणगापूरच वास्तव्यासाठी का पसंत केले? या तीर्थस्थळाचे असे काय वैशिष्ट्य आहे? असे नामधारकाने सिद्धमुनींना विचारले. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, त्याचा महिमा ऐक सांगतो. अश्विनातील वद्य चतुर्दशीचा दिवस जवळ येऊ लागला तसे मठातील शिष्य परिवार व काही भाविक म्हणू लागले की आपण गया, प्रयाग व काशी यातील तीर्थक्षेत्राची यात्रा करू. सद्गुरूंनाही आपण बरोबर घ्यावे. आणि हे वर्तन सांगण्यासाठी काही शिष्य सद्गुरूंकडे गेले. तेव्हा गुरूंनी स्मित हास्य करून त्यांना समजावले की इथेच सर्व तीर्थ असताना इतक्या दूर जाण्याचे परिश्रम कशाला करायला पाहिजे. हा अमरजा संगम म्हणजे येथे 3 नद्यांचे 6 किनारे एकत्रित येऊन त्यांची एकच नदी तयार होते. भीमा नदी त्याप्रमाणे अमरजा सुद्धा येथे उत्तरवाहिनी होत असल्यामुळे त्या निश्चयपूर्वक या गंगा यमुनाच आहेत. याशिवाय येथे अन्य 8 तीर्थक्षेत्रांचाही समावेश आहे. शिष्यांनी विचारले, अमरजा हे नाव या नदीला केव्हा व कसे प्राप्त झाले?
सद्गुरू म्हणाले, या संबंधी पुराणात एक आख्यायिका प्रख्यात आहे. जालंधर नावाचा एक असुर फार उन्मत्त झाला होता. त्याने तिन्ही लोकांवर आपली सत्ता ठेवली होती. इंद्राचे राज्य जिंकले, त्यामुळे देव भयभीत होऊन पळाले. देवाने संघटित होऊन आपले सैन्य एकत्र करून राक्षसाबरोबर युद्ध केले, परंतु देव युद्धात पराभूत होऊन मारले गेले. ही वार्ता इंद्राने भगवान शंकराला कैलासावर जाऊन सांगितली. इंद्र म्हणाला, देवा, आम्ही दैत्यांना मारले की त्यांचे रक्त जमिनीवर पडते व त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षस निर्माण होतात. त्यामुळे राक्षस बलाढ्य अजिंक्य झाले आहेत. स्वर्ग, मृत्यू, पाताळ लोकावर राक्षसांची संख्या वाढली असून देवांना स्वतःचे रक्षण करणे अशक्य झाले आहे. आपणच आता देवांचे रक्षण करणार, मी आपल्याला शरण आलो आहे. इंद्रांचे हे निवेदन ऐकून भगवान शंकर फार क्रोधित झाले आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी निघाले. तेव्हा इंद्र म्हणाला, देवांना जीवन लाभावे आणि राक्षसांचा समूळ नाश करता यावा यासाठी एखादे साधन द्यावे. तेव्हा भगवान शंकरांनी अमृत मंत्राचा उच्चार कर एक घट अमृत रसाने भरून तो इंद्राकडे सुपूर्त केला. तो घट घेऊन इंद्र युद्धभूमीवर आला. त्याने मृत झालेल्या देवांगणावर त्या अमृत रसाचे सिंचन करून देवाला जिवंत केले. जिवंत झालेल्या देवांनी राक्षसाबरोबर जोरात युद्ध सुरू करून त्यांना पराभूत केले. इंद्र तो अमृत रसाचा घट घेऊन जात असताना त्यातील थोडेसे संजीवन थेंब पृथ्वीवर पडले. त्याबरोबर तिथे एक पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला. तिला संजीवनी किंवा अमरजा असे नाव पडले. या अमृत नदी व भीमा नदीचा जेथे संगम झाला आहे ते स्थान प्रयागराज तीर्था इतकेच पुण्य पावन झाले आहे. या संगम तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर त्यांना अपमृत्यू येत नाही, ते शतायुषी होतात, पापाचे क्षालन होते, रोगराई होत नाही. कार्तिक महिन्यात तसेच माघ महिन्यात भक्तिभावाने स्नान केले तर सर्व सुखाची प्राप्ती होते. सूर्यग्रहण, सोमवार, अमावस्या, एकादशी या दिवशी स्नान केले तर अनंत पुण्याचा लाभ होऊन स्वर्ग मिळतो. या संगमाजवळ मनोरथ नावाचे तीर्थ आहे. तेथे स्नान केल्याने सर्व मनोरथही पूर्ण होतात असे त्यांचे महात्म्य आहे. समोरच पिंपळाचे झाड आहे. त्याचे महात्म्य कल्पवृक्षाप्रमाणे आहे. कल्पवृक्षाची पूजा करून नंतर शंकरभूमी जाऊन संगमेश्वराची पूजा करावी. शैल्य पर्वतावर मल्लिकार्जुनाप्रमाणे संगमावर रुद्र आहे, त्याला प्रदक्षिणा घालावी. त्यानंतर चंडीला वंदन करावे. पुन्हा नंदीला प्रदक्षिणा घालून सोमसूत्रात जावे. अशी 3दा प्रदक्षिणा करावी. नंतर नंदी मागे उभे राहून शिवदर्शन करावे. यामुळे वैभव प्राप्ती होते. नंतर नागेशी नावाचे तीर्थ अवघे अर्धा कोस अंतरावर आहे. त्या तीर्थाच्या संदर्भात केवळ आख्यायिका नव्हे तर प्रत्यक्ष घटना घडली आहे. ती कथा अशी आहे. नागन तीर्थाच्या ठिकाणी पूर्वी भारद्वाज गोत्राचा एक ब्राह्मण राहत होता. तो वृत्तीने विरक्त असून शिवभक्त होता. त्याच्या आराधनेमुळे आणि भक्तीने भगवान शिवाची त्याच्यावर सतत कृपा असे. तो निरीच्छ असल्याने शिवाचे ध्यान करत असे. लोक त्याला वेड म्हणत. त्याला ईश्वर आणि परमेश्वर नावाचे 2 भाऊ होते. आपल्या भावाचा त्याग करून काशीला जाण्याची त्यांनी तयारी केली. ते त्या भावाला म्हणाले, आपण सर्वजण काशीला जाऊ, तू पण आमच्या बरोबर चल. यावर तो शिवभक्त म्हणाला, काशी विश्वेश्वर प्रत्यक्ष इथे असताना काशीला इतक्या दूर त्याच्या दर्शनासाठी कशाला जायला पाहिजे तर मी तुम्हाला इथेच त्याचे दर्शन घडवितो. इथे दर्शन घडले तर दूरवर जाण्याचे श्रम होणार नाही. तो ब्राह्मण नदीवर स्नान करून ध्यानस्थ बसला. हा काय करतो म्हणून लोक त्याचे भाऊ त्याच्याजवळ थांबले. ब्राह्मणाने ध्यान करतात साक्षात भगवान त्याच्या समोर प्रकट झाले. त्यांनी ब्राह्मणाला काय इच्छा आहे म्हणून विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आम्हाला इथेच आपले नित्य दर्शन घडावे. तेव्हा भक्ताच्या इच्छेप्रमाणे एका क्षणात काशीचा देखावा उभा राहिला. मनकर्णिका कुंड उत्पन्न झाले. त्यातून भगवान विश्वेश्वराची मूर्ती वर आली. भीमा नदीला अमरजा मिळून सुंदर संगम झाला. त्या संगमावर काशी क्षेत्राप्रमाणे मंदिर व कुंडाची रचना झालेली पाहून सर्वांना नवल वाटले. त्या दोघा भावांना आपल्या ब्रह्मध्यानी शिवभक्त भावाच्या भक्ती सामर्थ्याची खरी ओळख पटली. ते आपल्या भावाचा आदर करू लागले. त्या भावांना तो ब्राह्मण म्हणाला, यापुढे माझे नाव भ्रांत गोसावी, तुमचे नाव आराध्य राहील. आपल्या वंशातील कोणालाही काशीला जाणे आवश्यक नाही. हीच आणि इथेच आपल्यासाठी काशी विश्वेश्वर आहेत. तुम्ही पंढरपूरला नित्यनेमाने जा. त्या पांडुरंगाची तुम्ही सेवा करावी. त्याप्रमाणे सर्व व्यवस्था झाली.
अशा प्रकारे श्री गुरूंनी अमरजा भीमा यांच्या संगम क्षेत्राचा महिमा सांगितला. त्यामुळे भक्तांची शिष्यांची श्रद्धा वाढली. त्यानंतर ते पापविनाशी नावाच्या तीर्थावर गेले. तेथे त्यांनी आपली पूर्वाश्रमीची बहीण रत्नाबाई हिला बोलून घेतले. तिला अनेक प्रकारची दुःखे असल्याने ती हैराण होती. ती आल्यावर श्री गुरु म्हणाले, तू पूर्वजन्मी पापे केलीस, त्याचे फळ तुला भोगावे लागत आहे. ती पापकर्मे तुला स्मरत नाही ना? त्यावर ती म्हणाली, मी अज्ञानी मूढ आहे. मला पूर्वजन्मीचे ज्ञान कसे असेल, त्याचे स्मरण होत नाही. तुम्ही ज्ञान प्रकाश, जगत पालन करते, सामर्थ्यवान, भक्त, कृपाळू आहात. तुम्हीच माझ्या पूर्वजन्माची कहाणी सांगा. यावर श्री गुरु सांगू लागले, तू पूर्वजन्मी चुकून नकळत 5 मांजराची हत्या केलीस. तू मांजरी तुझ्या घरातील मोठ्या भांड्यात व्याली होती. तुला ते माहीत नव्हते. तू अनअवधानाने त्या भांड्यात पाणी भरून ते भांडे चुलीवर ठेवले. पाणी उकळताच ती पिल्ले मरण पावली. त्या कृत्यामुळे तुला या जन्मी त्यांचे शासन म्हणून पांढरे कोड सर्वांगावर आले आहे. रत्नाबाई म्हणाली, पापातून मुक्त होण्यासाठी लोक वाराणसीला जातात, परंतु माझ्या अंगात दूर जाण्यासाठी हे भोग भोगण्याची शक्ती नाही. मला पुनर्जन्मही नको आहे. मी या सर्व पाप क्षालनासाठी आणि दुःखमुक्त होण्यासाठी तुझ्या चरणाजवळ आले आहे. माझ्या पूर्वजन्मीच्या पापातून माझी मुक्तता करावी. तिची दया येऊन श्री गुरूंनी तिला पापविनाशी तीर्थात रोज स्नान करण्याचा उपाय सांगितला. रत्नाबाई झोपडी बांधून पापविनाशी तीर्थाजवळ राहिली. त्या तीर्थात रोज स्नान केल्यामुळे तिचे कोड व इतर पापदोष नष्ट झाले. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांसाठी कोटी तीर्थ, रुद्रपद, दयातीर्थ, चक्रतीर्थ, पूर्व दिशेला गोकर्ण महाबळेश्वराप्रमाणे महान मल्लेश्वराचे देवस्थान यांचाही समावेश होतो. श्रावण महिन्यात अखंड अभिषेक, कार्तिक महिन्यात येथे गेलेल्या दीप आराधनेचे पुण्य महान आहे असे प्रकटीकरण केले. त्यावेळी सर्व भक्तगण शिष्य यांना मनोमन पटले की गाणगापुराजवळ सर्व प्रकारचे 8 तीर्थक्षेत्रे असताना उगीच दूरवरच्या तीर्थक्षेत्री जाण्याचा श्रम घेत होतो. हे ज्ञान श्री गुरुमुळे झाले. त्यानंतर सद्गुरु मठात आले. शिष्यांनी मोठी समाधना केली. आनंदोत्सव साजरा केला. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका तीर्थ महिमा असा आहे. 48वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.